10वीची परीक्षा सुरू असताना एका अल्पवयीन विद्यार्थिनींना नवजात बालकाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। एका खासगी परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर सुरू असताना ही घटना घडली। या घटनेने परिसरात आणि शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून प्राथमिक तपासात विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचं समोर आलंय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील ही घटना आहे। धार जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर ही विद्यार्थिनी पेपर देण्यासाठी आली होती। परीक्षा सुरू असतानाच तिच्या पोटात अचानक तीव्र कळा सुरू झाल्या। ती तातडीने स्वच्छतागृहात गेली। तिथे तिने एका बाळाला जन्म दिला। परीक्षा केंद्र संचालकांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले। विद्यार्थिनी आणि नवजात बालकाला तातडीने पिथमपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। सध्या माता आणि बाळ दोघांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत। या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित मुलीची विचारपूस केली। त्यावेळी तिनं धक्कादायक खुलासा केला की गेल्या 2 वर्षांपासून बेटमा येथील जीवनज्योती कॉलनीतील कान्हा नावाचा तरुण तिच्या संपर्कात होता। लग्नाचा आमिष दाखवून आणि धाक दाखवून तो तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करत होता। या छळातूनच तिला गर्भधारणा झाली होती। पीडितेच्या जबाबानुसार पोलिसांनी संशयित आरोपीकडून गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरू केलाय। पोलिसांनी सांगितलंय की घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले होते। सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्याकडे हे प्रकरण सोपवलंय। अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अत्याचारामुळे संताप व्यक्त केला जात असून आरोपीला लवकरच अटक करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे।